अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा यांच्या आदेशान्वये शहरातील बेकायदा अतिक्रमणावर आक्रमक कारवाई करण्यात आली। नवाथे प्लॉट, बेनाम चौक, डीमार्ट परिसर, गोपाळनगर, साईनगर, अकोली परिसर आदी भागांमध्ये रस्त्यावर अतिक्रमण करून हातगाड्या, मोजदिकांच्या छत्र्या उभारण्यात आल्या होत्या। त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या भागांमध्ये धडक कारवाई करत अतिक्रमणधारकांचे साहित्य हटवले। कारवाई दरम्यान रस्त्यावर उभारलेले हातगाडे, मोजदिकांच्या छत्र्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले। तब्बल 1 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे। दीर्घकाळापासून सुरू असलेल्या बेकायदा अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले होते। पदचारी, रुग्णवाहिका तसेच इतर वाहनांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत होता। ही कारवाई अतिक्रमण पथक प्रमुख श्री श्याम चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी पोलीस पथक व महानगरपालिकेचे अतिक्रमण कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात होते। काही अतिक्रमणधारकांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला। वो अगर बोल रहे ना तो मैं गाड़ी देने को तैयार हूँ, नहीं तो बोले मैं वहाँ से दे देना गाड़ी। उन्होंने बोले क्या फोन कर लेना, फोन उठा नहीं रहे। अरे भैया एक बात बोलो, साहब है ना, साहब की बात ही है ना, ये अगर बोल रहे गाड़ी लेके जाता करके। मात्र पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। महानगरपालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल। साहित्य जप्ती, दंडात्मक कारवाई तसेच परवाने रद्द करण्यासारखी पावले उचलली जातील। शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहर सुशोभीकरणाच्या दृष्टीने अशा प्रकारच्या अतिक्रमण विरोधी मोहीम पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। बडनेरावरून BCN न्यूज करिता मच्छिंद्र भटकर। आपण पाहत आहात BCN न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।